लोणीमधील तालुका आंबेगाव इथे एक ग्रामपंचायतीचा बनावट असा ठराव तयार करण्यात आला आणि त्याच्यातूनच एक दगडखाण आणि क्रशर हे सुरू करण्यात आलं आणि याचा संपूर्ण जो काही लेखाजोखा आहे, हे कसे बनावट कागदपत्र आहेत, कसा ग्रामपंचायतीचा ठराव हा बनाव करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचाच फटका इथल्या शेतकऱ्यांना जो बसत आहे, या संदर्भातच संभाजी ब्रिगेडनी या सर्व शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे। आधी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा संपूर्ण प्रकार काय आहे। सर्वांना सहसने जे जाऊ लोणी तालुका आंबेगाव येथे एक खानचालक आहे पडवळ नावाचे। त्यांनी लोणी येथील ग्रामपंचायतचा खोटं लेटर पॅड आणि खोटा शिक्का वगैरे त्याच्यावर त्यांनी एक गावचा एक ठराव केला। सर तिथील जे उपसरपंच आता उपस्थित आहेत, आधी जी त्यांची जी ग्रामपंचायतची बॉडी होती त्या लोकांचा हा सगळा प्रताप आहे। तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना एक सपोर्ट करतोय, आम्ही त्यांच्यासोबत आहे। आम्ही आता जे आमची भूमिका जाहीर केलेली, त्याच्यानंतर हे आमच्याकडे आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील, जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी भूषण जोशी साहेब असतील, प्रदूषण मंडळ असेल, या सर्वांना आम्ही पाठपुरावा केला। फक्त हे जे कारवाई यांची फक्त कागदावर आहे, प्रत्यक्ष तिथं स्थळपाणी कोणी केलेली नाही। यांचा जी 5-6 वर्षाचा जो लढा होता पाठपुराव्याला, त्यांना थोडंफार यश आलं। त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये खाण बंद केली, पण खाण बंद केल्यानंतर आता तिथं जे त्यांनी क्रेशर चालू केले, म्हणजे जो RMC प्लॅन्ट आहे तो चालू केलेला आहे। मग बाहेरून मटेरियल आणायचं आणि तिथं रात्रंदिवस जाळायचं। खरं सांगायचं म्हणजे रात्री काही परवानगी नसती आणि अक्षरशः एवढा धुराळा असतो की समोरचं काही दिसत नाही। आज ह्या शेतकऱ्यांचे जवळजवळ 8-10 फुटाची जी झाडे आहेत ती आज 1-1.5 फुटावर आलेली आहेत। जनावरं यांची जनावरं आज ते राहिलेले नाहीत। आज ह्यांची जवळजवळ एका शेतकऱ्याची 10 ते 15 एकर जमीन पडीक आहे, तिथं काही पिकत नाही। मग ह्या शेतकऱ्यांनी जायचं कुठं? तर आज हे शेतकरी एवढे वैतागलेले होते की ते अक्षरशः आत्मदहन करण्याच्या त्या ह्याच्यात होते ते। मग ते त्यांना संभाजी ब्रिगेडकडे जाण्याचा काही लोकांनी सल्ला दिला। ते माझ्याकडे का मागच्या आठवड्यात आले, मी बऱ्यापैकी पाठपुरावा करतोय आणि त्याला यशही मिळत आहे। पण त्या पडवळला काही राजकीय वरद आस्था असल्यामुळं अधिकाऱ्यांवर सुद्धा दबाव आहे। खरंच संशोधनाचा विषय हा आहे की ज्या ग्रामपंचायतचं खोटं लेटर पॅड वापरलंय ती ग्रामपंचायत शांत काय? बरं, त्या ग्रामपंचायतीने 2 वेळा पत्रव्यवहार पण केलेला आहे, असे त्यांच्याकडे ते पत्र आहे शेतकऱ्यांकडं। पण ते पारगावचे जे तत्कालीन जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पण त्याला अटक का केली नाही? त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल अंतर्गत गुन्हा दाखल करा हे भूषण जोशी साहेबांचं पत्र आहे BDOला, पण त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही। मग याचा अर्थ पोलीस स्टेशनपासून ते जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार हे तिथं मॅनेज आहेत, हे सरळ दिसतंय। पुढचं तुमचं काय पाऊल असणार? आमचं पाऊल हे की आंबेगावचे जे प्रांत आहेत आता त्यांना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी मागच्या वेळेस त्यांना काय अटक केली, काय तर ते सापडले होते जवानगावांमध्ये, त्यांचं डायरेक्ट बडतर्फ करावं त्यांना, कारण ते पण ह्याच्यात सामील आहेत। त्याच्यानंतर तत्कालीन तहसीलदार आहेत आंबेगावचे, त्यांना पण निलंबित करण्यात यावं। जे तत्कालीन जो पोलीस निरीक्षक आहे पारगावचे त्यांना पण ह्याच्यात निलंबित करावं, कारण ते सुद्धा ह्याच्यात सामील आहेत। आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन करून, कारण हे कुणीही उद्या करू शकतं, याला जर पाठीशी घातलं ते कुणीही करेल उद्या। हां, तर आमची एक मागणी, जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आम्ही रस्त्यावर उतरून उत्तर देईल। नक्कीच। परंतु संभाजी ब्रिगेड यांच्या पाठीशी उभं असले तरी शेतकऱ्यांना नेमका काय त्रास होतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय त्रास होतो तुम्हाला? मी वडगाव पीर येथील तालुका आंबेगाव इथल्या गावाच्या वतीने मी ही सांगायला आलेली, कारण लोणीच्या शेजारीच आमचंही गाव आहे आणि तिथे सुद्धा सेम केस आहे। आता इथं असं होतं आहे की ना, हे जे खाण मालक आहेत हे लोक परवानग्या वगैरे घेतात। ह्यांच्या केसमध्ये तर परवानगी पण मिळाली नव्हती, पण आमच्या केसमध्ये परवानगी घेऊन ते अतिरिक्त उत्खनन होतं आणि ते नियमबाह्य असतं, पण तिथंही ते लोक सगळ्या गोष्टी मॅनेज करतात। त्यामुळे आता सगळं दिसत आहेत, मॅनेज होतात गोष्ट, अधिकारी मॅनेज होत आहेत। पण जर त्याचं जे काय अतिरिक्त उत्खनन होतं आहे त्याच्यामुळे जी भूजल पातळी वगैरे ढासळती आहे किंवा इकोलॉजी जी बिघडती आहे, त्याला आत्ता इतक्यात नाही दिसणार आहे, ते काही अनेक दशकांमध्ये त्याचं सगळं स्वरूप बाहेर येणार आहे। आता सध्या ह्या धुळीमुळे नागरिकांना, ग्रामस्थांना तिथे स्किनचे डिसीजेस होत आहेत,
त्यानंतर फुफ्फुसांचे आजार होत आहेत. तर हे तर आरोग्य त्यांचं धोक्यात आलेलंच आहे, पण इकॉलॉजीसुद्धा बिघडलेली आहे, भूजल पातळीसुद्धा बिघडलेली आहे तिथल्या ग्रामस्थांची. पण साम दाम दंडभेद ह्या सर्व प्रकारांनी हे सगळ्या गोष्टी ते लोक दाबून ठेवत आहेत. आणि यात अधिकारीसुद्धा सामील आहेत आणि याच्यामध्ये अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटसुद्धा सामील आहे, कारण दोन्ही पण ज्या काही खाणी आहेत त्याच्या अगदी लगतच लागूनच आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यांनाही आम्ही इन्फॉर्म केलेलं आहे, पण तिथूनसुद्धा काहीही कारवाई होत नाही. कितीही पत्रव्यवहार करा, कितीही तुम्ही त्यांना पुरावे द्या, नेऊन व्हिडिओ द्या, फोटोज द्या, तरी पण काहीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. आणि हे आम्ही 2019 पासून आजपर्यंत लढतोय, तर ते अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली आहे का? आम्ही अजितदादांपर्यंत गेलो होतो. अजितदादांनी सांगितलं होतं, तर अजितदादांच्या समोर जिल्हाधिकारी म्हणाले होते की आम्ही हे बंद करतो, पण त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. त्यानंतर आम्ही PMOपर्यंत सुद्धा हे आमचं प्रकरण घेऊन पाठवलेलं आहे, पण PMOकडून सुद्धा ते CMOकडे आलेलं आहे, त्यानंतर बावनकुळेंच्या ऑफिसपर्यंत गेलेलं आहे, तिकडनं कलेक्टरांपर्यंत येतं, पण कारवाई कुठंच होत नाही आहे. तुम्ही कुठल्याही स्तरावरती जा, कुठंही तुमच्या तक्रारी मांडा, पण काही कारवाई होत नाही आहे. काय तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणे असं आहे की आमच्या गावात म्हणजे पहिलेच ठराव झालेले आहे का लोणी गावात खडी क्रेशर खानपट्ट्यावर साठवणीला परवानगी देऊ नये. मग ते ते असं ठराव असताना यांनी 3 ठराव म्हणजे ना हरकत दाखले जोडले. एक खनिक्रम विभागाला आहे, एक प्रदूषण विभागाला एक, आणि परत सिमेंट प्लॅन्ट डांबर प्लॅन्टसाठी प्रदूषण विभागाला. ते ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतमधून दिलेले नाही, ते ठराव बाहेरून तयार झालेले आहे. आणि ते बाहेरून ज्यांनी तयार करून त्यांनी आमचं संपूर्ण वाटोळं केले, शेतीचं, गावाच्या निसर्गाचं, परत आमचं म्हणजे जनावरांचं, यांचं संपूर्ण वाटोळं केलेलं आहे. त्यामुळं ज्यांनी जे ठराव ग्रामपंचायतच्या बाहेर तयार केले ते दोषी धरून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून ह्यापुढं महाराष्ट्रात असं कोणीही बाहेर ठराव तयार करून देऊ नये. आणि दिले तर त्यांनासुद्धा त्याच्यात धडा शिकायला भेटेल. काही ह्या ठिकाणी लोणी गावात हे बनावट ठराव जोडून जे प्रकरण केलं होतं ते उघड आलं आणि त्यांना शिक्षा झाली. म्हणजे आपण तरी हे करावं नको, आणि आमच्या गरिबांचं, शेतकऱ्यांचं असं वाटोळं होणार नाही. म्हणजे एवढे ठराव जरी असताना ग्रामपंचायतचे का लोणी गावात ग्रामसभेचे ठराव होते, ते म्हणजे असं मानसिक पिटीचे याचे त्याचे नव्हते, तरी त्यांनी ते म्हणजे हे करून पैशाच्या जोरावरती जे एक ठिकाणी खानपट्टा ते जोडून मिळवला, त्या गटात न तोडता पहिले दुसरे गट तोडले. मग ते तोडताना सरकारी मोजणी शेतकऱ्याला काहीच माहीत नसतं काय लागतंय काय नाही. मग सरकारी मोजणी असताना कोणालाही उत्खनन करता येत नाही. त्यांचा ज्यावेळेस आम्हाला परवाना भेटला, त्या यांना एवढा टायमापर्यंत परवानगा दिला आहे, त्याच्या शर्ती अटी लागू केलेल्या आहे. मग सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच मशीन चालवायचं, पण ह्यो रात्रंदिवस तर मशीन चालू असायचं. आणि आजही सुद्धा तो म्हणतो कुठेही जा, काही होऊ शकत नाही. इतके कागद आम्ही पुरावे दिलेले आहेत, तरी काही कारवाई होत नाही. नक्कीच. तर जो ठराव जो आहे ग्रामपंचायताचा, तो बनाव ठराव आहे आणि त्याच्यामुळेच हे जे जे खडी मशीनचं आहे किंवा जी खाणकाम चालू आहे, जे वनविभागाच्या आजूबाजूला चाललेलं खाणकाम असो किंवा क्रशर असो, RMC चे प्लांट असो, हे या विभागात खरं तर असणं हे फार चुकीचं आहे. कारण की आजूबाजूला ही उपजाऊ जमीन आहे, जिथे शेती होते, जिथे अनेक प्रकारची पिकं घेतली जातात. परंतु या RMC प्लांटमुळे या आजूबाजूच्या शेतीचं तर नुकसान झालेलं आहे, परत बघा बाकीची जमीन आहे ती नापीक झालेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या सर्व गोष्टींची कल्पना ही स्वर्गीय अजितदादांना देण्यात आली होती आणि त्याच्यावर पुढे जिल्हाधिकाऱ्यांनी काम करण्याचं देखील सांगितलं होतं. मात्र अद्यापही या सर्व गोष्टींवर कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हे सर्व शेतकरी हतबल झालेले आहेत. यांना पाठिंबा म्हणून संभाजी ब्रिगेड यांनी एक पाऊल पुढं उचललेलं आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी ते या संपूर्ण शेतकऱ्यांबरोबर उभे आहेत. परंतु न्यायालयाकडून किंवा शासनाकडून या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? शेतजमिनीमध्ये जिथं उत्खनन चालू आहे, जिथं खडी मशीन किंवा क्रशरची कामं चालू आहेत, ही बंद होणार का? आणि जिथं ही जमीन नापीक होत आहे, या अशा जमिनींना परत शेतजमीन बनवण्यासाठी या शेतकऱ्यांना प्रशासन मदत करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अजून गुलदस्त्यात आहे. त्याच्यामुळे प्रशासन आता या गोष्टींकडे कसं पाहतंय हे बघणं महत्त्वाचं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.